त्यांचं भविष्य अंधारात घालवायचं सगळ्यात मोठं पाप कोण करत असेल तो राज चंदन सिंग करतो. चंदन सिंगचं नाव मी खूप वेळा ऐकलं, काय नेमकी कारणार आहेत मला जरा लोकांना कळेल. काय झालं सर, चंदन सिंग महाज्योतीमध्ये मी एक आत्ता नागपूरला एकट्यानं मी विधान भवनासमोर आंदोलन केलं. महाज्योतीनं विद्यार्थी MPSC UPSC बाकीच्या कोर्सच्या सगळ्या जागा कमी करून त्यांनी हे GE नेट हे माझ्या हातामध्ये कागद आहे 3500 विद्यार्थ्यांचं टेंडर काढलं आहे. अच्छा, GE नेटचा. आता बाकीच्या हे MPSCच्या जागा कमी केल्या 750 होत्या 200 केल्या. MPSC गट BC 800 होत्या तिथं 200 केल्या. UPSCच्या 1000 होत्या हा 100 केल्या. आता ह्याच्यातल्या जागा वाढवलेत. अच्छा, ह्या सगळ्या जागा कमी करून त्यांनी ह्या GE नेटच्या. आता मी धनगर समाज त्याचं काय कारण असेल, त्या जागा या कमी करून या वाढवल्या. हां, मग ह्याचं काय केलं, ह्यांनी ह्या चंदन सिंगनंच एक संस्था आणली होती कोचीची GE नेटची. महाराष्ट्रात अशी GE नेट शिकवणारा एक सुद्धा लायकीचा माणूस नाही आहे. आता इकडं आपल्या अख्ख्या पुण्यामध्ये ह्या युनिव्हर्सिटीमध्ये जगातली बाहेरच्या अख्ख्या राज्यातली पोरं इथे शिकायला येतात. शिक्षण संस्था आणली म्हटलं तुम्ही ती? ही राजस्थानमधली संस्था आहे कोचीची, त्याला हे काम दिलं आहे. ही करिअर पॉईंट म्हणून संस्था आहे आणि 3500 विद्यार्थ्यांचं. राजस्थानमधली कोटाची आहे? कोटामधली ही संस्था आहे. त्याला 3500 विद्यार्थ्यांचं यांनी काम दिलं. त्या संस्था द्यायचं कारण काय की द्यायचं मला नाही आहे, GE नेट शिकवलं पाहिजे, तो पण विद्यार्थ्यांना आवडीचा विषय आहे. पण तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांचं GE नेटचं रेशो किती आहे सिलेक्शन व्हायचा. MPSC तुम्ही ते 3500 तिथे शिकवा 1000 ठेवा, 1000 ठेवले असते मान्य केलं असतं. पण बाकीच्या कोर्सेसच्या जागा कमी करून चंदन सिंग हा काय करतो की अधिकाऱ्यांचे फायद्याचे, मंत्र्यांच्या फायद्याचे आणि ते जे कसे किशे भरतील